नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. काही व्यक्तिमत्वांचं तेज इतकं ओजस्वी असतं की दशकानुदशके शतकानुशतके ते आपल्या विचारांच्या रूपाने तेजाने तळपत राहतात. असंच एक तेजपुंज व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मूलमंत्र देणारे डॉक्टर आंबेडकर, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक रूपांनी ते आपल्याला परिचित आहेतच. पण त्याचप्रमाणे याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेकविध पैलू आहेत. ते आज आपण आजच्या कार्यक्रमातून उलगडणार आहोत. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय पाहून घेऊया. बहुपैलू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे. आणि ह्या बहुपैलू व्यक्तिमत्वाविषयी सांगण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे असंच एक व्यासंगी व्यक्तिमत्व. त्यांचं स्वागत करूया. आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक डॉक्टर सुधीर गव्हाणे सर. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सरांची थोडक्यात ओळख करून देते. सर सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत, माध्यम तज्ज्ञ आहेत, लेखक आहेत, व्याख्याते आणि पत्रकारिता प्राध्यापक आहेत. सर माजी कुलगुरू आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे, तसंच संस्थापक माजी कुलगुरू MGM विद्यापीठ औरंगाबाद, माजी अधिष्ठाता संचालक MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे. अनेक प्रकारचे लेख सरांनी लिहिलेले आहेत, हजारांच्या वर लेख लिहिलेले आहेत, ते प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ग्रंथांचं संपादन त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारे 12 अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ यांचं संपादन, संकलन आणि निर्मिती सरांनी केलेली आहे. आणि ह्या सर्व डॉक्टर आंबेडकरांच्या वेगवेगळ्या पैलूंवर आज आपण आपल्या कार्यक्रमातून प्रकाश टाकणार आहोत. सर नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करते आपलं. आपण सर 12 ग्रंथांचं डॉक्टर आंबेडकरांच्या संपादन केलेलं आहे, संकलन केलेलं आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे आपण अभ्यासक आहात. तर आपण जेव्हा म्हणतो की बहुपैलू डॉक्टर आंबेडकर, तर काय आहे हे बहुपैलू असणं किंवा त्यांचं मोठेपण काय आहे, काय सांगाल सुरुवातीला? एक मला असं जाणवतंय की ज्यांना कुठलीही ज्ञान परंपरा नाहीये, ज्या समाजामधनं ते आलेले होते, दलित वंचित समाजामधनं, ज्या समाजामध्ये ज्ञान परंपरा नाही आणि तरीही अशा समाजातून येऊन देशाच्या उत्थानासाठी, देशाच्या लोकशाहीसाठी, देशातील गोरगरिबांना न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ज्यांनी अफलातनं ज्ञान कमावलं आणि महान प्रज्ञापुरुष म्हणून आपलं एक रूप दाखवलं. आणि बऱ्याचदा आपण म्हणतो की एखादा व्यक्ती अष्टपैलू आहे, परंतु अष्टपैलुत्वाच्याही पलीकडे जाणारं जर एखाद्या प्रज्ञाच्या रूपामध्ये, प्रज्ञाचं तेजोवलय ज्याला आपण म्हणू, अशा तेजोवलयानं चमकणारं हे एक ज्ञान महर्षीचं रूप आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की बाबासाहेब हे एक वेलसंग हिरो आहेत, ज्यांचं खूप गौरव भारतामध्ये आणि जगामध्ये होतो. कारण ज्या समाजामध्ये त्यांनी क्रांती केली, ज्यांचं उत्थान केलं, पिचलेल्या दलित समाजाला, ज्यांना किड्या मुंग्यांना महत्त्व दिलं जायचं पण माणसांना दिलं जात नव्हतं, अशा जगामध्ये अशी कुठलीही सामाजिक व्यवस्था नाही की इतकी उपेक्षा माणसाची होऊ शकते. अशा समाजाला समान संधी, समान न्याय आणि प्रतिष्ठा, आत्मभान देण्याचं महान कार्य त्यांनी केलं. त्यामुळं अशा वर्गांना बाबासाहेब हे देवापेक्षाही मोठे वाटतात. स्वाभाविक आहे. जे कधीही हजारो पिढ्यांमध्ये पाहिलं नाही तो चमत्कार या माणसांनी दिलेल्या अधिकाराच्या रूपामध्ये, मानवी हक्काच्या रूपात करून दाखवला. म्हणून वेलसंग आहे, अशा वर्गासाठी वेलसंग आहे. आणि आपल्याला असं दिसतं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज समाजातनं ज्या पद्धतीनं होते अशा कोणत्याही महापुरुषाची होत नाही. एवढं प्रचंड त्यांच्याबद्दलची भक्तिभाव आपण म्हणूया किंवा श्रद्धाभाव म्हणूया आपल्याला पाहायला मिळतो.
परंतु त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनसंग हिरो आहेत की ज्यांचं फार गौरव होत नाहीये. का होत नाहीये तर समाजातला जो सवर्ण समाज आहे भारतातला, आपल्या इतर धर्मीय आहेत, त्यांना अजून बाबासाहेबांच्या कार्याचे ज्ञान पैलू समजलेले नाहीयेत, त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी जे अनेक क्षेत्रात काम केलं देशासाठी, देशाच्या उन्नतीसाठी, लोकांना फक्त एवढंच माहीत आहे की त्यांनी घटनेच्या लिखाणामध्ये शिल्पकार म्हणून महान योगदान दिलं आणि दलितांचं उत्थान केलं. याच्या पलीकडचे बाबासाहेब आंबेडकर जे ज्ञानवंत होते, प्रज्ञावंत होते, ते प्रज्ञा पैलू लोकांना सांगण्यासाठी ते अष्टपैलुत्वाच्या पलीकडचे होते आणि म्हणून मी त्यांना बहुपैलू प्रज्ञापुरुष असं त्यांचं वर्णन करतो. आणि म्हणूनच आपण त्यांना महामानव सुद्धा म्हटलं जातं. ते याचसाठी म्हटलं जातं की त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे. उदाहरणार्थ मी सांगू इच्छितो एका वाक्यामध्ये की पहिलं जेव्हा भारताचं मंत्रिमंडळ बनलं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान म्हणून, तेव्हा त्या मंत्रिमंडळामध्ये अनेक विद्वान होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या एवढा ज्ञानी, अनेक पदव्या संपादन केलेला, तेही जगातल्या सर्वश्रेष्ठ विद्यापीठाकडनं संपादन केलेला, अनेक विषयातल्या संपादन केला, दुसरा ज्ञानी मंत्रिमंडळातला सदस्य कोणीही नव्हता. आणि त्यांच्या केवळ ज्ञानामुळे त्यांना निमंत्रित केलं गेलं मंत्रिमंडळ. ते काही ज्या काँग्रेस पक्षाचं राज्य होतं त्यावेळेला त्या पक्षाचे सदस्य नव्हते. केवळ ज्ञानाच्या शक्तीमुळं, नॉलेज इज पॉवर असं म्हटलं जातं, त्यांचं ज्ञानाचीच शक्ती एवढी अतुलनीय होती की त्यांना त्यांच्या ज्ञानामुळं मंत्रिमंडळात घेतलं गेलं. म्हणून मला असं वाटतं की ते एक बहुपैलू असं एक व्यक्तिमत्व आहे आणि ज्याला समजून आता आपल्या दलितेतर समाजानं बाबासाहेबांना समजून घ्यायला हवं. आणि दलित समाजातल्या बुद्धिवंतांनी सुद्धा हे बाबासाहेब सर्व समाजात, सर्व थरात, सर्व देशांमध्ये पोहोचावेत याचाही प्रयत्न करायला हवा. नक्कीच सर, अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या एका कवितेत आहे की शहरातले 4 पुतळे रात्री एकत्र येतात आणि ते सगळे महापुरुष एक खंत व्यक्त करतात की आम्ही केवळ आमच्या समाजापुरतेच राहिलो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, महात्मा फुले असोत, तर त्यांची ही खंत आहे. आणि खरोखरच मला असं वाटतं की आपल्या समाजाची ती एक खंत आहे की एवढी महान व्यक्तिमत्व, एवढी मोठी व्यक्तिमत्व ती कुठेतरी एका समाजापुरती संकुचित राहिलेली आहेत. तुम्ही म्हणालात तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेलसंग हिरो आहेतच, तसंच अनसंग हिरोही आहेत. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आज आपण उलगडतोय. सगळ्यात आधी मला असं सांगा की शिक्षण तज्ञ हे एक शिक्षणामध्ये एक मोठं भरीव काम डॉक्टर आंबेडकरांनी केलंय. तर शिक्षण तज्ञ म्हणून त्यांचं काय आहे, म्हणजे एक व्यक्तिमत्व किंवा योगदान काय आहे? बाबासाहेब एक द्रष्टे शिक्षण तज्ञ होते आणि डॉक्टर युमो पठाण सरांनी जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आपल्या, त्यावर हा ग्रंथ लिहिलेला आहे. बाबासाहेबांचे शिक्षणाबद्दलचे विचार हे क्रांतिकारक विचार होते. बरं. जसं महात्मा फुलेंनी म्हटलंय, त्यांना ते गुरु मानायचे की विद्येविना मती गेली, आपण सर्वजण जाणतो. तर ज्ञान हे सर्व शक्तिमान आहे आणि ज्ञानामुळं माणसाच्या सुप्त शक्ती विकसित होतात आणि त्याचे प्रभाव पैलू समाजावर, देशावर, जगावर परिणाम करणारे असू शकतात. आणि त्यामुळे ते जे एक द्रष्टेपण लागतं की ज्याला पुढच्या 100 वर्षाचं कळतं, अशी जी द्रष्टे माणसं असतात त्यामधले ते होते. आणि म्हणून शिक्षण हे सर्वश्रेष्ठ आहे. आता आपण आजच्या जगामध्ये असं म्हटलं जातं की ज्ञान समाज आहे, नॉलेज सोसायटी आहे ना, नॉलेज इकॉनॉमी आहे, ज्ञान अर्थव्यवस्था आहे. मी अर्थशास्त्राचाही विद्यार्थी आहे. तर ह्या ज्ञान अर्थव्यवस्थेमध्ये ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे, धनापेक्षा ज्ञान महत्त्वाचं आहे असं आता जग मानतं सगळं. त्यावेळेला आपल्या ह्या द्रष्ट्या पुरुषांनी ज्ञानाचं महत्त्व सांगितलं आणि म्हणून त्यांनी काय केलं पहा, एका बाजूला ते चळवळ करत होते सामाजिक परिवर्तनाची, मानवी हक्कासाठी झटत होते, लढा देत होते दलित वंचितांच्या. त्याचबरोबर केवळ संघर्ष करून चालणार नाही, सकारात्मकही काम करायला हवं आणि म्हणून त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था स्थापन केली.
PES ज्याला आपण ओळखतो. आणि ही कशी आहे, नाव काय ठेवलं बघा, ते सुद्धा लक्षात घेण्याजोगं आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, जनतेसाठीचं शिक्षण, जनतेला शिक्षण देणारी सोसायटी, संस्था त्यांनी निर्माण केली. आणि त्यातनं औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय स्थापन केलं, मुंबईला सिद्धार्थ कॉलेज स्थापन केलं, असं त्यांनी त्याच्या शाखा काढल्या. आणि समाजातल्या वंचित वर्गाला शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षण हा त्यांचा हक्क आहे, त्यासाठी स्वतः संस्था उभारल्या पाहिजेत आणि तेही जनतेच्या सहभागातून उभारल्या पाहिजेत. कुवत नव्हती, पण त्यांनी तो आत्मविश्वास दांडगा होता की हे मला निर्माण करायला पाहिजे. पहिल्यांदा समाजाचा जो क्रांतिकारक असतो तो डिकन्स्ट्रक्शन करतो, म्हणजे विघटन करतो. आहे ती व्यवस्था अन्यायकारक आहे, विषमतावादी आहे, समाजात विघटन पाडणारी आहे, अन्यायकारक आहे. ती व्यवस्था कशी अन्यायकारक आहे हे सांगतो, परंतु त्याच वेळेला रिकन्स्ट्रक्शनचा विचार करतो की याची समाजरचनेची पुनर्रचना करायची असेल तर ती कशी करायला हवी आणि त्याची तो उदाहरणं आणि दाखले निर्माण करतो. बाबासाहेब हे कृतिशील समाजक्रांतिकारक होते की त्यांनी उच्च शिक्षण कसं दिलं जावं याचा मूर्तिमंत रूप त्या संस्थेच्या निमित्तानं उभं केलं. आपल्या महाराष्ट्रात आपल्याला कल्पना आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था उभी केली, तिचं पण रयत हे नाव आहे. म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि रयत शिक्षण संस्था यांचं आपल्याला साम्य दिसतं विचारांमध्ये, दृष्टीमधलं. तर ते समाज परिवर्तन आहे. आणि जी वंचित वर्गांना, ज्यांना पिढ्यानपिढ्या शिक्षण मिळालं नाही, त्यात महिला असतील, समाजातले वंचित समाज असतील, घटक असतील, मागासलेले समाज असतील. आपल्याला कल्पना आहे की स्वातंत्र्याआधी आपल्या देशामधलं आपण 1910-20ची आकडेवारी पाहिली तर 2 ते 3% लोक साक्षर होते, शिक्षणाचा तर पत्ताच नव्हता. अशा समाजाला जागं करण्याचं काम महात्मा फुलेंनी, राजर्षी शाहू महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून आज समाजातल्या सर्व थरातनं महिला पुढे आलेले दिसत आहेत, समाजाच्या वेगवेगळ्या वर्गातले लोक सक्षम झालेले दिसत आहेत, समाजामध्ये योगदान देताना दिसत आहेत, देशाच्या उत्थानात आपली भरीव कामगिरी करताना दिसत आहेत. हे जे समाजातलं क्रांतिकारक स्थित्यंतर आहे या विचारांमुळे झालं आणि म्हणून ते रिकन्स्ट्रक्शन, पुनर्रचना करण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी इंग्लिशमध्ये असं लिहिलेलं आहे की हायेस्ट हायर एज्युकेशन इज द ग्रेटेस्ट मटेरियल फॉर द डाऊन ट्रोडन्स. सर्वोच्च शिक्षणाची संधी हा एक सर्वोच्च भौतिक लाभ आहे. शिक्षण हा काही दिसत नाही फिजिकली, भौतिक म्हणजे दिसणारा, पण त्यांचं ते म्हणणं होतं की हा मटेरियल बेनिफिट आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की वी कॅन फॉरगो पॉवर, वी कॅन फॉरगो एव्हरीथिंग, बट वी आर नॉट रेडी टू फॉरगो द राईट ऑफ हायेस्ट एज्युकेशन. म्हणजे वंचित वर्गाला जर सर्वोच्च शिक्षणाची संधी मिळाली तर त्यांना भौतिक साधनं आपोआप त्यातनं निर्माण करता येतात. तो जागा झाला, शिक्षणानं त्याचे ज्ञानपैलू विकसित झाले, क्षमता विकसित झाला, हायेस्ट डेव्हलपमेंट ऑफ कपॅसिटी मॅन पजेसेस, ती डिस्कवरी झाली, त्याला शोध झाला, तर तो समाजासाठी अधिक चांगलं योगदान देऊ शकतो. असं शिक्षण तज्ज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. आणि त्यासाठीच त्यांनी कृतीही केली आणि त्यासाठी तसे विचार पण मांडलेले आहेत. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की कृतीशील विचार होते, म्हणजे फक्त विचार नाही तर त्याप्रमाणे कृती आणि त्याप्रमाणे शिक्षण आणि शिक्षणाच्या संस्था त्यांनी उभ्या केल्या. त्यातून अर्थातच अनेक विद्यार्थी घडलेले आहेत की जे आज मोठमोठ्या पदांवर देखील कार्यरत आहेत. शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांचं काम हे अतुलनीय आहेच, त्याचबरोबर अर्थतज्ज्ञ म्हणूनही त्यांचं एक अतिशय महत्त्वाचं योगदान आपल्या देशाला लाभलेलं आहे. त्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जेव्हा आपण विचार करायला लागतो तर ते खरे तर अर्थशास्त्रज्ञ होते आणि त्यांचे जे संशोधन प्रबंध आहेत ते सगळे प्रबंध हे अर्थशास्त्राशी निगडीत होते आरंभीच्या काळातले त्यांचे. आणि बघा कशी त्यांच्या जीवनाची स्थित्यंतर आहेत, चमत्कार आहे, ज्ञानाचा चमत्कार डॉक्टर बाबासाहेबांच्या रूपात आपण पाहतो की ते जेव्हा पहिल्यांदी 10वी मॅट्रिक त्या काळामध्ये पास झाले मुंबईला आल्यानंतर, त्यावेळेला त्यांचे जे एक मार्गदर्शक होते, गुरुजी होते, ते कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, हे एक फार मोठे अभ्यासक संशोधक होते आणि त्यांनी बुद्धाचं चरित्र पण लिहिलेलं होतं. आणि खूप मोठे संशोधक होते, कोकणातून आलेले होते. पण केवळ त्यांना हा एक स्पार्क दिसला या मुलामधला
आणि त्यांना वाटलं की हा भारताचं भवितव्य घडवण्यासाठीचा एक महत्त्वाचा व्यक्तिमत्व फुलतं आहे त्यांचं. आणि त्यांनी मग सयाजीराव महाराज गायकवाड जे होते बडोद्याचे, त्यांच्या भेट घालून दिली. आणि त्यांची आर्थिक स्थिती नव्हती बाबासाहेबांची त्यावेळेला, तर त्या स्थितीमध्ये स्कॉलरशिप सयाजीराव महाराजांकडनं कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींनी त्यांना मिळवून दिली. केळुस्कर गुरुजी काय त्यांच्या जातीचे न पातीचे असं काही नव्हतं, त्यांच्या भागातलेही नव्हते, तरी परंतु एका ज्ञानचक्षू असणारा आणि ज्ञानार्थी असणारा चमत्कार एका अतिशय दलित वंचित वर्गातनं येतोय आणि त्याला आपण आधार दिला पाहिजे उभं राहायला. आजही समाजामध्ये असं दिसत नाही बघा, वेगवेगळ्या जातींचे कंपू झालेले आहेत, ते आपापल्या जातीचं आपापल्या समाजाचं धर्माचं काम करताना पाहतात. समाजा पलीकडची माणसं सुद्धा प्रतिभेची असतील, जिथं कुठं हा प्रतिभेचा अंकुर उगवत असेल त्याला खतपाणी देण्याची दृष्टी त्या काळातल्या समाजातल्या विद्वानांमध्ये होती. आणि त्या शिक्षकांची पण मला असं वाटतं की एक दूरदृष्टी होती, किंवा आपण म्हणतो की हिऱ्याची पारख असणं. तर तशा प्रकारे त्यांनी बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या पुढच्या शिक्षणाची त्यांनी व्यवस्था केली. पदवी शिक्षण इथंच घेतलं त्यांनी, एल्फिन्स्टन कॉलेजला पदवीधर झाले. पदवीधर झाल्यानंतर सुद्धा बहुधा सयाजीराव महाराजांची अशी दृष्टी होती गायकवाडांची, तो महान राजा होता की त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी अनेक गोष्टी प्रथम त्यांनी केलेल्या आहेत आणि स्वातंत्र्य लढ्याला सुद्धा त्यांनी मोठं सहकार्य केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की एका विद्यार्थ्याला एकदा स्कॉलरशिप दिली की पुन्हा द्यायचे नाहीत. बरं. पण बाबासाहेबांच्या बाबतीत त्यांनी अपवाद केला. अच्छा. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 3 वर्षे ती स्कॉलरशिप संपल्यानंतर त्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायला सुद्धा स्कॉलरशिप सयाजीराव महाराजांनी दिली आणि मग तिथं त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा त्यांचा फार महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. प्रोव्हिन्शियल फायनान्सेसवर त्यांनी, प्रादेशिक अर्थव्यवस्थेवर सुद्धा त्यांनी मोठं लेखन केलेलं आहे. आणि बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं भारतातले एक महान अर्थतज्ञ होते. पण आपलं दुर्दैव कसं आहे बघा की अर्थशास्त्र विषय शिकवताना भारतीय अर्थशास्त्रज्ञांमध्ये बाबासाहेबांबद्दल शिकवलं जात नाही. म्हणजे एक प्रकारे आपण त्याला काय म्हणू, इंटेलेक्च्युअली डिसऑनेस्टी व्यक्त करतोय, अप्रामाणिकता, की आपल्या देशातला एवढा मोठा विद्वान, त्यांचं एकच गोष्ट तुम्हाला मी सांगेन अर्थतज्ञ म्हणून, त्यांनी असं सांगितलं होतं की भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा इन्शुरन्स सरकारनं काढला पाहिजे. अच्छा. बरं. प्रत्येक व्यक्तीला विम्याची सुरक्षा दिली गेली पाहिजे. म्हणजे खरं तर त्यावेळी, म्हणजे आज आपल्याला इन्शुरन्स किंवा विमा ही गोष्ट अतिशय कॉमन आहे, पण त्यावेळी मला वाटतं तो शब्द देखील अपरिचित असेल. रिझर्व्ह बँकेची निर्मिती त्यांच्या प्रयत्नानं झालेली आहे. तर हे जे काही भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम, त्याबद्दलचं चिंतन, मनन, व्यासंग, दृष्टी ही बाबासाहेबांना होती. आणि ते फार मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचं असं म्हणणं होतं की देशाचे जे महत्त्वाचे अंग आहेत, जे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत, ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये, पब्लिक सेक्टरमध्ये असावं आणि खाजगी क्षेत्र सुद्धा असावं. पण वेगवेगळ्या बाजूनं देशाच्या हितासाठी, नागरिकांच्या हितासाठी बाधा होईल अशी क्षेत्र खाजगी क्षेत्राला देऊ नये, अशी त्यांची धारणा होती. आणि म्हणून ज्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो, अशा प्रकारच्या मिश्र अर्थव्यवस्थेचं चिंतन, मनन बाबासाहेबांनी आपल्या आर्थिक विचारामध्ये अतिशय प्रभावीपणे मांडलेलं आहे. आणि अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आजही आपल्याला अंमलात आणता येऊ शकतात. त्यांचं असं म्हणणं होतं, देशाची अर्थव्यवस्था ही जनतेच्या हिताची, पब्लिक इंटरेस्टची असावी, प्रायव्हेट इंटरेस्टची म्हणजे खाजगी हिताची असू नये, एका व्यक्तीच्या, एका उद्योग समूहाच्या हिताची असू नये, ते जनतेच्या हिताची असावी. आणि ती दृष्टी घेऊनच अर्थव्यवस्था चालली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा म्हणता की जनतेच्या हिताची अर्थव्यवस्था असणं, किंवा जे काही आहे, शिक्षण आहे किंवा अर्थव्यवस्था आहे, ती समाजाच्या हिताची असली पाहिजे, असे त्यांचे विचार होते. आणि म्हणूनच एक समाजशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा देखील एक त्यांचा जो पैलू आहे, तर तो आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. बाबासाहेबांच्या बहुपैलूंमधलं हे एक विलोभनीय पैलू आहे त्यांचा. बरं बरं बरं. ते अर्थशास्त्रज्ञ होते आणि अर्थशास्त्राचा समाजशास्त्रांशी संबंध असतो. आणि ते समाजशास्त्रज्ञ म्हणून खूप, ज्याला म्हणू आपण, सखोल दृष्टी असणारी व्यक्ती होती.
अनेक जगभरातल्या विद्वानांना आणि भारतातल्या विद्वानांना भारतातल्या जाती व्यवस्थेचं विश्लेषण करता आलं नाही. अच्छा. ते समाजशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ते असं म्हणाले की जाती व्यवस्थेचं मूळ आहे, आई कोण आहे जाती व्यवस्थेची, तर चातुर्वर्णी व्यवस्था आहे. चातुर्वर्णी व्यवस्था काय आहे की तुम्हाला जन्मजात एक वर्गीकरण केलं, क्लासिफिकेशन आहे, वर्गीकरण केलेलं आहे. आणि ते सुद्धा वर्गीकरण नुसतं वर्गीकरण नाही, स्तरीकरण आहे, लेवल्स आहेत, त्याच्यावर स्तर आहेत. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की हा एक मनोरा आहे की ज्याला त्या मनोऱ्यामध्ये एका मजल्याहून दुसऱ्या मजल्यामध्ये जाता येत नाही आणि तुम्ही कप्पेबंद केलेला आहे. आणि ते जे समाजाचं जे चलनवलन असतं त्याच्यामध्ये माणसाला प्रगतीची संधी उपलब्ध व्हायला पाहिजे, तशी दिली गेली पाहिजे, पण ती होत नाही. आणि म्हणून त्यांनी हा एक तत्वज्ञान म्हणलं की जात ही एक असा तुरुंग आहे आणि त्याला म्हटलं त्यांनी की मेंटल प्रिझन, मानसिक तुरुंग आहे. जात तर अस्तित्व नाही, सगळी माणसं सारखी आहेत, है ना. रंगरूप वेगळं असेल त्यांचं, पण स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर किंवा त्यांचं मेंटल स्ट्रक्चर हे माणसाचं सगळ्यात सारखं आहे, याच्या यावत जगभरातल्या माणसांचं सारखं आहे. बरोबर आहे. मग हे काय आहे, हे वर्गीकरण कुठून आलं? तर चातुर्वर्णी व्यवस्था ही एक प्रकारे नुसती सामाजिक व्यवस्था नव्हती, तर ती अर्थव्यवस्थाही होती. कारण जाती जातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं निश्चित केलेली होती आणि कामावर प्रतिष्ठा आधारित होती, कामावर तुमचं उत्पन्न आधारित होतं. मग तुम्ही जर क्षुद्र अतिशूद्र असाल तर तुम्हाला अशा प्रकारचं काम दिलं जायचं की जी तुम्हाला वरच्या तिन्ही वर्गाची सेवा करायची आहे. म्हणजे त्यांनी सेवा करायची आणि काही मागायचं नाही, उत्पन्न अपेक्षित करायचं नाही, त्यांना प्रॉपर्टी पण नाही, मालमत्ता नाही, शेती नाही, काही नाही. अशा ज्या वर्गाला तुम्ही एकाच प्रकारच्या कामामध्ये बांधून टाकलं आणि ते जाती व्यवस्थेच्या चौकटीत बांधून टाकलं आणि त्यामुळं समाजातल्या बहुजन समाजाला, सर्व थरातल्या बहुजन समाजाला प्रगतीची संधी मिळाली नाही. आणि म्हणजे शेती करणाऱ्यांनी शेती करायची, ज्ञान घेणाऱ्यांनी फक्त ज्ञान घ्यायचं, व्यापार करणाऱ्यांनी फक्त व्यापार करायचा. आपली जी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्राशी जी परंपरा आहे, तर त्याच्यामुळे ज्यांनी क्षत्रियत्व आहे, लढाई करायची, त्यांनी लढाईच करायची, ज्यांनी सेवा करायची त्यांनी अतिक्षुद्र आहेत, त्यांनी सेवाच करायची, त्यांनी ज्ञान घ्यायचं नाही, महिलांनी कुठल्याच प्रकारच्या क्षेत्रामध्ये जायचं नाही. ह्या सकाळच्या ज्या बंदी होत्या या एक प्रकारे आर्थिक विभागणी करणाऱ्याच होत्या. खरं. आणि म्हणून सामाजिक संकट जे असतं, सामाजिक विषमता जी असते, ती भारताच्या दृष्टीनं ती आर्थिक विषमता सुद्धा आपोआप आहे. समजा मी दलित समाजामध्ये जन्मलेला असेल तर मी आर्थिकदृष्ट्या सुद्धा आपोआप दरिद्री असतो, ही त्या व्यवस्थेमुळं. बरोबर. म्हणजे हे सगळे जे आपण आतापर्यंत पैलू आपण चर्चिले, म्हणजे शिक्षण असो, अर्थशास्त्र असो किंवा समाजशास्त्र असो, हे सगळे एकमेकांशी कुठेतरी जोडले गेलेले आहेत. आणि बाबासाहेबांचं त्यातलं चिंतन खूप महत्वाचं आहे, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेचं निर्मूलन, यावर त्यांनी जे लेखन केलंय. मगाशी मी म्हटलं की ते असं म्हणाले की जात ही एक मानसिक तुरुंग आहे. मी काहीतरी स्वतःला श्रेष्ठ समजतोय आणि बाकीच्यांना मी कनिष्ठ समजतोय, मी महिलांना कनिष्ठ समजतोय, कुणाला तरी आदिवासी समजतोय, कुणाला तरी दलित समजतोय, कुणाला तरी व्यापारी समजतोय, आणि जातीवरून मी माणसाकडे पाहण्याची माझी दृष्टी तयार होते. तर ही जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत समाजाचं ऐक्य होणं शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की जाती व्यवस्था नष्ट केल्याशिवाय एकात्म समाज निर्माण होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा, जाती व्यवस्था मोडायची तर चातुर्वर्णी व्यवस्था मोडायला लागेल. आणि हे मोडण्याचं काम बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये जी रचना केलेली आहे त्या घटनेमध्ये त्यांनी ही जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था, चातुर्वर्ण मोडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. म्हणून त्यांना आपण आधुनिक म्हणू म्हणतो. ते त्याचं ते कारण आहे की घटनेमध्ये हे सर्व भेदाभेद, अमंगल भेदाभेद, वर्गीकरण भेदाभेद हे त्यांनी घटनेच्या रूपामध्ये
नष्ट केले आणि आपल्याला सर्वांना राजकीय स्वातंत्र्य दिलं. आपण आज बघतो की कोट्यावधी दलित वेगवेगळ्या क्षेत्रात, कोट्यावधी महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या समाजातले लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत. ती जी बंदी होती ती बंदी तोडली गेली. हे आपल्या घटनेचं मूलभूत असं काम आहे. महिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की युरोपामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी 8-10 वर्ष लढा द्यावा लागला, तेव्हा त्यांना ते मिळाले. आणि आपल्या घटनेनं पहा की आपली घटना तयार होतानाच महिलांना पुरुषांनी एवढे अधिकार दिले. केवढं क्रांतिकारक काम आहे. अगदी अगदी नक्कीच. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते की जसं सर म्हणाले की ते कृतीशील होते, म्हणजे ते फक्त पुस्तकात राहिले नाहीत किंवा ते फक्त विचार म्हणून राहिले नाहीत, तर ते प्रत्यक्षात आले. मग शिक्षण असो किंवा समाजशास्त्र असो किंवा भारतीय राज्यघटना असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आणखी वेगवेगळे जे पैलू आहेत ते आपण कार्यक्रमातून उलगडणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आजचा खास कार्यक्रम आहे बहुपैलू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपण ब्रेकला जाण्याच्या आधी चर्चिले. शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांचं जे योगदान आहे ते अतिशय बहुमूल्य असं आहे. आणि प्राध्यापक डॉक्टर सुधीर गव्हाणे सर आपल्याला आणखी पुढच्या पैलूंबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. सर, राज्यशास्त्रज्ञ म्हणून त्यांचं जे योगदान आहे ते नक्की काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान काय असेल जे आपल्याला माहिती आहे की घटनेच्या रूपामध्ये, तर महत्त्वाचा विषय आपल्या देशामध्ये, आपण आपल्या स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशामध्ये 648 संस्थानं होती. त्याचे राजे होते, म्हणजे राजेशाही होती आपल्या देशात. आणि राजेशाहीमध्ये हेरिडिटरी सक्सेशन म्हणजे राजाचा मुलगा राजा, ह्याला हेरिडिटरी सक्सेशन म्हणतो. जैविक अधिकार म्हणजे घरातल्याच माणसाला अधिकार मिळणार. मग राजाचा मुलगा वेडा असला तरी तो राजा होणार, है ना. हेरिडिटरी सक्सेशन हे आहे. आणि थॉमस पेन जे महात्मा फुलेंचे गुरु होते, त्यांनी यावर खूप सुंदर पुस्तक लिहिले आणि महात्मा फुलेंना ते प्रेरणा मिळालेली होती मानवी हक्काच्या लढाईची. तर बाबासाहेब हे ग्रेट डेमोक्रॅट होते, लोकशाहीवर नितांत श्रद्धा असणारा. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जगातल्या सगळ्या व्यवस्थेमधली आजची चांगली व्यवस्था जर कोणती असेल समाज परिवर्तनाच्या दृष्टीनं तर ती लोकशाही. आणि त्यांची लोकशाहीची व्याख्या, अनेक लोकशाहीच्या व्याख्या आपल्या राज्यशास्त्रामध्ये शिकवल्या जातात, पण बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या ही खूप नितांत सुंदर आहे. आणि त्याचा लोकशाहीचा जो हेतू आहे, पर्पज आहे, ते त्यांच्या व्याख्येतनं मांडतात. त्यांनी असं म्हटलंय, डेमोक्रेसी इज अ ऑर्डर which brings socio-economic revolution without any bloodshed. कोणत्याही रक्तपाताशिवाय सामाजिक आर्थिक परिवर्तन करणारी, क्रांती करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. तर लोकशाहीला पर्पज दिलाय बाबासाहेबांनी. बरोबर आहे. नॉट बाय द पीपल ऑफ द पीपल, त्याच्यामध्ये पर्पज नाहीये. हा पर्पज आहे की कशासाठी लोकशाही आहे. तर डेमोक्रेसी या शब्दाचा जो मूळ अर्थ आहे मॅडम, तो असा आहे की डेमोज म्हणजे वंचित, सत्ता वंचित, प्रतिष्ठा वंचित, ज्ञान वंचित. आणि क्रसीचा अर्थ आहे अथॉरिटी. तर वंचितांना अधिकार देणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. आणि हाच गाभा घेऊन महिला आपल्या देशातल्या कायमपणानं वंचित होत्या, त्यांना त्यांनी अधिकार दिले, समान अधिकार दिले. त्याचबरोबर समाजातल्या सगळ्या वर्गांना अधिकार दिले. त्यावेळेला चर्चा अशी होती की जे शिकलेले आहेत त्यांनाच मताचा अधिकार द्यावा. तेव्हा असे सगळ्या समाजाला मताचा अधिकार देण्याची धारणा असणारे जे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमधले नेते होते, ज्याच्यामध्ये आपण राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल सगळ्यांचा आपण विचार करू शकतो. पण बाबासाहेबांनी ते सगळं त्यांचं विधीच्या क्षेत्रातलं, लॉच्या क्षेत्रात ते बॅरिस्टर होते आणि जगभरातल्या त्यांनी घटनांचा अभ्यास केलेला होता आणि त्यांना ती एक व्यापक दृष्टी होती आणि भारतीय समाजाची गती होती. आणि त्यामुळं एक लोकशाहीवादी म्हणून त्यांनी
आपल्या देशाच्या नव्या रचनेचं त्यांनी विचार केला. जेव्हा क्विट इंडिया मुवमेंट चालू होती, छोडो भारत, तेव्हा त्यांनी असं लिहिलेलं आहे की क्विट इंडिया मुवमेंट होत आहे कारण आता संकेत मिळत आहेत की ब्रिटिश आपल्याला सोडून जाणार आहेत, पण ब्रिटिश सोडून गेल्यानंतरचा भारत कसा असेल, तर आय एम थिंकिंग ऑफ न्यू इंडिया, जो नवा भारत आपल्याला निर्माण करायचा आहे तो कसा असायला हवा त्यावर मी विचार करतो आहे. तेव्हा ते कुठेही अशा आपल्या घटनेच्या ड्राफ्ट कमिटी चेअरमन झालेले नव्हते, पण त्यांच्या डोक्यामध्ये तोच विचार होता की नव भारताची रचना आपल्याला करायची, ती कशी असायला हवी. आणि त्यामुळे राज्यशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी 2 महत्वाचे पैलू सांगितले. एक की रॅशनॅलिटी, बुद्धिप्रामाण्यवाद, आणि मॉरॅलिटी, नैतिकता, हे 2 लोकशाहीचे महत्वाचे पैलू आहेत. बरं. तर जे राजकारणामध्ये आहेत त्यांचं बुद्धिप्रामाण्यवाद असलं पाहिजे, विज्ञाननिष्ठता असली पाहिजे, आणि त्यांच्यामध्ये नैतिकता असली पाहिजे. नैतिकता नसेल तर कुठची गोष्ट चांगली होऊ शकत नाही. कितीही बुद्धिवादी मनुष्य असला, तो नैतिकतेला सोडून वागणारा असेल तर तो न्याय देऊ शकत नाही. म्हणून त्यांनी नेहमी म्हटलेलं आहे की इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे आपण कार्यक्षम प्रशासन असं म्हणतोय, तर ते म्हणायचे की आय एम नॉट स्टँडिंग विथ द इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन, आय स्टँड फॉर द जस्ट ॲडमिनिस्ट्रेशन. न्यायपूर्ण प्रशासनाच्या मी बाजून आहे. लोकशाहीमध्ये न्याय मिळाला पाहिजे. म्हणून ते म्हणाले की एक टार्गेट दिलेलं असतं की 1000 लोकांपर्यंत, गरीब लोकांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे. तर कुणी पोहोचवली 1000 लोकांपर्यंत, आपण म्हणू की तो कार्यक्षम अधिकारी किंवा मंत्री आहे. पण ते असं म्हणाले की ते 1000 लोक खरंच योग्य होते का, खरंच त्यांना न्याय मिळाला का, त्यांची निवड योग्य झाली आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून न्याय्य प्रशासन आपल्याकडे असलं पाहिजे. मग ते मंत्रिमंडळ असो किंवा समाज असो किंवा समाजात कार्यरत असणारे लोकप्रतिनिधी असो किंवा अधिकारी असो. म्हणून एक राज्यशास्त्रज्ञ म्हणून, लोकशाहीचा महान तज्ज्ञ म्हणून त्यांनी नेहमीच सांगितलं की मी अहिंसेचा पुजारी आहे, नॉन व्हायलन्स. तर गांधीजी सुद्धा अहिंसेचे पुजारी होते आणि बाबासाहेब सुद्धा अहिंसेचे पुजारी होते. त्यातच लोकशाहीचं गम्य आहे. आणि सामाजिक आर्थिक क्रांती कुठल्याही हिंसेशिवाय करायचं, हे लोकशाहीचं मूलभूत वैशिष्ट्य. नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हणालात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक व्यासंग होता, देश विदेशातला त्यांना अभ्यास होता, आणि जसा अभ्यास होता म्हणजे तो फक्त पुस्तकी अभ्यास नव्हता, तर आपल्या समाजाचं त्यांना ज्ञान होतं, भान होतं, आणि त्या सगळ्याचा एक परिपाक म्हणून मला वाटतं भारतीय राज्यघटना बनलेली आहे की जे जगातलं एक आश्चर्य म्हणून आजही पाहिलं जातं, किंवा जगातली एक उत्तम राज्यघटना म्हणून ज्याच्याकडे आज संपूर्ण जग पाहतं. आणि मला वाटतं की हा एक खरोखर किती महत्त्वाचा मुद्दा आहे ना सर. बघा, जगभरामध्ये जे राष्ट्रीयत्व असतं, नॅशनॅलिटी, ती धर्मामुळे बनते, रेसमुळे बनते, त्यांच्या भाषेमुळे बनते, संस्कृतीमुळे बनते. आपला भारत एकमेव देश आहे आणि तो असा देश आहे मॅडम, आपल्याला कल्पना आहे की आफ्रिका खंडामध्ये 52 देश आहेत आणि त्यांची लोकसंख्या 130 कोटी आहे. तर 52 देश आपल्या भारतात आहेत. संबंध युरोप जो आहे, युरोप खंडामध्ये 44 देश आहेत आणि त्या सगळ्यांची एकत्रित लोकसंख्या 74 कोटी आहे, आपल्यापेक्षा निम्मी. आणि आपल्या भारत देशामध्ये इतके धर्म, इतक्या संस्कृती, इतके भाषा, इतक्या परंपरा, इतके वेगवेगळे दृष्टिकोन, अन्न प्रकार, म्हणजे कपड्यांच्या शैली, इतक्या विविधता आहे. आणि तशा देशामध्ये एक राष्ट्रीयत्वाची बूज निर्माण करायची, चैतन्य निर्माण करायचं. आणि म्हणून ते असं म्हणले होते की आय एम इंडियन अँड आय एम इंडियन फर्स्ट अँड आय एम इंडियन ला. बरेच लोक म्हणतात ना, आय एम इंडियन फर्स्ट देन मुस्लिम, आय एम इंडियन फर्स्ट देन हिंदू, आय एम इंडियन फर्स्ट देन ख्रिश्चन. बाबासाहेब म्हणायचे आय डिसएग्री विथ दिस फिलॉसॉफी. या तत्वज्ञानाशी मी सहमत नाहीये. प्रत्येक भारतीयाला असं वाटलं पाहिजे की आय एम इंडियन फर्स्ट अँड आय एम इंडियन लास्ट. मी पहिला भारतीय आहे आणि शेवटचाही भारतीयच आहे. त्याच्यामध्ये धर्म येणार नाही, जात येणार नाही, परंपरा येणार नाही, संस्कृती येणार नाही, भाषा येणार नाही. हे भेद मिटवायचे असतील तर प्रत्येकामध्ये असं राष्ट्रीयत्व निर्माण झालं पाहिजे की मी पहिला भारतीय आहे आणि शेवटचाही भारतीय आहे. यामध्ये कधीही धर्म, जात, परंपरामध्ये येऊ शकत नाही, येणार नाही, असं माझं मन
बनलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची धारणा होती. आणि त्याच्याबद्दलचा एक शब्द खूप महत्वाचा आहे आणि खूप महत्वाचा पहिला आहे. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये एकजिन्सीपणा, एकात्मता निर्माण व्हायची असेल तर त्यांनी शब्द वापरलाय, त्यांचं इंग्रजी पण अप्रतिम होतं, सोशल एन्डॉस्मॉसिस. बरं, म्हणजे एन्डॉस्मॉसिस म्हणजे घुसळण. आपल्या देशामध्ये जात पंथ धर्म भेद विसरून सगळ्यांनी एकमेकांमध्ये मिसळलं पाहिजे, संवाद केला पाहिजे, संवादी समाज निर्माण करणं त्यांचं म्हणणं होतं. की महिलांची दुःख पुरुषांनी समजून घ्यावी, या धर्माची दुःख दुसऱ्या धर्माने समजून घ्यावी, या जातीची दुःख तिसऱ्याने समजून घ्यावी, या जातीचं यश दुसऱ्या जातीने समजून घ्यावं आणि फॉलो करावं. अशा प्रकारची एक सामाजिक घुसळण तयार व्हावी आणि असे भेद तयार होऊ नयेत, प्रदेशाचे, राज्याचे, भाषेचे, धर्माचे, जातीचे, आणि देशांतर्गत अनेक देश निर्माण होऊ नयेत. आणि त्याचा लढा होऊ नये तर अंतर्गत सुरक्षा त्यासाठी संकटामध्ये सापडू शकते. अशा प्रकारचं अतिशय विलोभनीय विचार. सुंदर आता तुम्ही शब्द सांगितला, सोशल एन्डॉस्मॉसिस. म्हणजे ऑस्मॉसिस हा शब्द शास्त्रामध्ये आपण अभ्यासलेला असतो. तर समाजामध्ये तशा पद्धतीचं एक ऑस्मॉसिस व्हावं, की हा किती सुंदर विचार आहे. आपण सर पुढच्या पैलूकडे जाऊया. ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी एक नवीन संस्कृती तयार करणं, म्हणजे फक्त जे चुकीचं आहे ते तोडणं नाही, तर त्यातून एक वेगळं काहीतरी सुंदर निर्माण करणं. नवीन संस्कृतीला त्यांनी जन्म दिलेला आहे त्याविषयी. पहा, कधी पण ज्याला आपण म्हणतो की रिबेलियन, बंडखोर विचारक असतो, की नवा विचार तो मांडतो, तर त्याला पहिल्यांदा तर आहे ती व्यवस्था विषम आहे, देशघातक आहे, राष्ट्रघातक आहे, समाजाला अहित करणारी आहे, हे पहिल्यांदा जाणवतं. म्हणून ते समोर आणतो तो पहिल्यांदा. नंतर याला आपण डिकन्स्ट्रक्शन म्हणतो, विघटन करायचं. ही व्यवस्था चुकीची आहे, ती मोडली पाहिजे. पण ते केवळ मोडायचा हेतू नाही, तर रिकन्स्ट्रक्शन, पुनर्रचना करायची आणि नवा समाज निर्माण करायचा आहे, नवा देश निर्माण करायचा आहे, ही धारणा असते. आणि म्हणून त्यातनं बाबासाहेबांनी ज्या नव्या संस्कृतीचं निर्मिती केली आपल्या घटनेच्या रूपामध्ये, आपल्या तत्वज्ञानाने, आपल्या कृतिशील विचाराने, किंवा विचार हे कृतीत आणण्यासाठी घटना हे त्यांनी माध्यम केलं आणि अहोरात्र मेहनत केली, त्याला तोड नाही. आजारी असताना सुद्धा त्यांनी यासाठी जे अहोरात्र परिश्रम केले त्याला तोड नाही. आणि नवसंस्कृती त्यांनी निर्माण केली, त्याचे ते जनक होते असं डॉक्टर यशवंत मनोहर सारख्या विचारवंतांनी मांडलंय. आणि ते असं म्हणतात की ही जी नवी आधीची संस्कृती काय होती, विषमतेची होती, विभागणीची होती, स्त्री पुरुष विभिन्नतेची होती, जाती धर्माच्या पक्षपाताची होती, ज्ञानवंचिततेची होती. त्याला त्यांनी परिवर्तित केली विषमतेकडून समतेकडे, अधर्माकडून धर्माकडे, अन्यायापासून न्यायाकडे, आणि जेंडर इनइक्वॅलिटी, लैंगिक असमानतेकडून समानतेकडे. अशा प्रकारची नवी संस्कृती भारतात त्यांनी निर्माण केली. आधी राजा म्हणतोय की हाल्या दूध देतो, तर सगळ्या नागरिकांनी म्हणायचं हो देतो. तर त्यांनी असं सांगितलं की नाही, सत्य जे आहे ते सत्य स्वीकारा आणि सर्वांना समान संधी द्या आणि समतावादी समाज निर्माण करण्याचं स्वप्न, ज्याच्यामध्ये जाती धर्माच्या पलीकडे ह्युमॅनिटी, मानवतेचा संस्कार आणि मानवतेचा अंगीकार आपल्या रोमारोमा भारतातल्या बसावा, ही त्यांची अतुल्य अशी धारणा होती आणि मूल्य होतं. आणि मला असं वाटतं ते अनमोल असं मूल्य आहे. अगदीच सर, कारण कितीही आपण म्हटलं की जगात वेगवेगळे देश आहेत, त्या सगळ्या पलीकडे आपण एक माणूस आहोत किंवा मानव आहोत, की ही एक धारणा आहे, ही अतिशय महत्त्वाची आणि ज्याचं बीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यामध्ये रुजवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे अनेक पदव्या होत्या, देशातल्या विदेशातल्या, आणि असं होतं की 1-2 पदव्या मिळाल्या की आता असं वाटतं की अरे थांबतो माणूस, खूप केलं असं वाटतं. तर इतक्या सगळ्या पदव्या घेऊनही ते कायम एक उत्तम आणि आदर्श विद्यार्थी राहिलेले आहेत. आणि ह्या विद्यार्थीपणाचं काय गमक आहे, काय सांगाल तुम्ही? खरंच आहे, आदर्श विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कुठल्याही देशातल्या, मी भारतातलंच नाही म्हणत आहे, कुठल्याही देशातल्या विद्यार्थ्यांसाठी ते एक महान आदर्श आहे. भारतातल्या आहेतच आहेत. आणि ज्या जिगीषेनं, ज्याला म्हणून तडफ, ज्ञानतृष्णा अफाट होती, समुद्रासारखी. कुठून आली असेल ना ही ज्ञानतृष्णा? बघा ते म्हणजे असं कसं आपल्याला, आणि काही परंपरा नसताना हीच खरी मोठी क्रांती आहे. ज्ञानाने माणूस कसा संपन्न होतो
आणि ती संपन्नात स्वतःपुरती स्वतः मोठं होण्यासाठी पैसे कमावण्यासाठी न होता समाजाच्या उत्थानासाठी तो करतो आणि तेही वंचित वर्गासाठी करण्यासाठी करतो. हिंदू कोड बिल जेव्हा त्यांनी आणलं तेव्हा ते हिंदू कोड बिल होत नाही, त्याच्यामध्ये हिंदू समाजातल्या महिलांना आर्थिक अधिकार द्यायचे होते कुटुंबाच्या संपत्तीमध्ये, त्यासाठी ते भांडत होते. जेव्हा लक्षात आलं की हे मंजूर होत नाही लोकसभेमध्ये, तेव्हा या माणसांनी तेवढ्या एका कारणासाठी कधी न मिळालेलं कायदा मंत्रीपद त्यांनी त्याग केला तत्वासाठी. एवढी मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं वैचारिक मूल्य किती मोलाचं आहे. खरंच सर. आणि सगळ्या महिला ज्या आहेत आज भारतातल्या, तर त्यांनी हे खरंच बऱ्याच जणींना माहिती देखील नसेल. आज वेगवेगळ्या महिला वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत, पण हे जे हक्क मिळालेले आहेत, हे जे समानतेचे हक्क मिळालेले आहेत, अगदी जी बाळंत रजा महिलांना मिळालेली आहे की ती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका दृष्टेपणातून, यांच्या विचारातून मिळालेली आहे. आणि मला वाटतं की आपण सगळेजण कृतज्ञ. अनेक कायदे त्यांनी महिलांसाठी केले, अनेक कायदे कामगारांसाठी केले. आणि विद्यार्थी म्हणून मला एका वाक्यात सांगता येईल, कुठल्याही समाजातला, कुठल्याही थरातला, कुठल्याही देशातला विद्यार्थी असेल, त्याला जर असं वाटत असेल मी खूप गरीब समाजातला आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये यश मिळवू शकत नाही, त्यांनी फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचावं. आणि ते असं म्हणायचे की मी 18 तास अभ्यास करतो, बिडी काडी न घेता, कोणतेही व्यसन न घेता. केवढा आदर्श आहे. नक्कीच. मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक मोठा आदर्श आहे आजही. सर, आपण म्हणतो की आपले जलतज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पाणी हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे कुठल्याही समाजामध्ये, कारण पाण्यामुळे युद्ध देखील आपल्याकडे होताना दिसत आहेत असं म्हटलं जातं. तर जलतज्ञ म्हणून त्यांचं काय योगदान आहे, जे मला वाटतं खूप अपरिचित असं आहे. बाबासाहेबांचं सगळ्यात ज्याला आपण म्हणू की एक त्यांना जे आपण असं म्हणू ना की विजनरी होते ते निश्चितपणानं. तर ती जी दृष्टी असते, दूरदृष्टी, आत्ता आपल्या भारतामध्ये आपण वॉटरवेज म्हणजे पाण्यातनं प्रवास करायची व्यवस्था निर्माण करतो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 साली या प्रकारचा विचार मांडलाय. त्यांची लिखित भाषणं आहेत आणि या ग्रंथामध्ये ती भाषणं मूळ रूपामध्ये आपण मांडलेली आहेत. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की पाणी हे हानिकारक नाहीये. महापूर येत आहेत आणि पाण्यामुळं नुकसान होतं, आत्ताही होत आहे आपल्याला. पण त्यांनी असं मांडलं की वॉटर इज अ पब्लिक वेल्थ. अच्छा, ही एक संपत्ती आहे. जल ही एक संपत्ती आहे. आणि रेल्वेज जशा आहेत, त्यावेळेला नव्यानंच रेल्वे आलेली होती, तसं वॉटरवेजही आपण तयार केले पाहिजे. बरं. पाण्यातनं वीज निर्मिती केली पाहिजे. नंतर आपण बघतोय की वीज निर्मिती आपण करतो आहोत. या प्रकारचा विचार करून, त्यासंबंधीची दृष्टी, त्यासंबंधीच्या संघटना त्यांनी निर्माण करून त्यामध्ये मौलिक काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसतंय. आणि त्यांचा जो व्यासंग होता ना, विविधांगी विषयांचा व्यासंग, आणि त्याच्या तळापर्यंत, मुळापर्यंत जाऊन ती आपल्या देशात काय करता येईल त्याचं, या प्रकारचं त्यांचं जे चिंतन आणि कृतिशीलत्व होतं, क्रांतिकारी होतं. आणि म्हणून हा एक त्यांचा एक अतिशय अस्पर्शित असा पैलू आहे की ज्याच्यावर सखोल अभ्यास आता केला जातोय. अनेक अभ्यासक यावर सुद्धा अभ्यास करतायत. आणि पाण्याचं आपण संकट जाणतोय की जगामध्ये पाण्याचं खूप मोठं क्रायसिस आहे. आणि पाण्याबद्दल जागृती निर्माण करणं आणि लोकांच्या प्रवासासाठी वॉटरवेज तयार करणं, यावर सुद्धा त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि जलतज्ञ म्हणून त्यांची ती आपल्याला कायम भारताला स्मरण राहील त्यांचं. नक्कीच. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती काम करत असते, आपल्या देशासाठी काम करत असते, वेगवेगळ्या समाजासाठी काम करत असते, तेव्हा आपण नक्कीच एक राष्ट्रभक्त म्हणून आपण त्यांची गणना करतो. मला सांगा की राष्ट्रभक्ती म्हणजे काय नक्की? कारण आता आपण पाहतो हल्ली की फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला पांढरे कपडे घालून आपण काही कार्यक्रम करतो. तर ते सोडून राष्ट्रभक्त आणि राष्ट्रभक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कशा पद्धतीने दिसून येते? बघा, राष्ट्रभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा ग्रंथ डॉक्टर भूषणकुमार जुगुराल यांनी लिहिलेला आहे. ते राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत. राष्ट्र म्हणजे काय? ते असं म्हणायचे की राष्ट्राच्या सीमा, भौगोलिक, डोंगर, नद्या हे राष्ट्र आहे का? आहे, ते राष्ट्राचा भाग आहे.
परंतु ते म्हणतात की राष्ट्रातली जी माणसं आहेत त्या माणसाच्या जीवनाचं उत्थान करणं, त्याचं जीवन संपन्न व्हावं यासाठी प्रयत्न करणं ही राष्ट्रभक्ती आहे. प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न करावा. बरोबर. आणि म्हणून ते असं म्हणतात की दुसऱ्याच्या दुःखाची संवेदना जेव्हा मला व्हायला लागते तेव्हा मी राष्ट्राप्रती निष्ठा करतो. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की जर समजा मी पाण्याचा दुरुपयोग करतोय आणि मी पाण्याचा दुरुपयोग थांबवला तर ती आजच्या काळात राष्ट्रभक्ती आहे. मी हिंसात्मक मार्गाने कृती करणं टाळतोय, अहिंसक बनतोय, राष्ट्राची संपत्ती नष्ट नाही करत आहे, ती राष्ट्रभक्ती आहे. देशामध्ये विभागणी करणारे विचार, देशाचे तुकडे पडणारे विचार, देशाच्या एकात्मतेला बाधा पोडणारे विचार, मग ते अतिरेकी धार्मिक विचार असो, जातीवादी विचार असो, भाषिक सांस्कृतिक वाद असो, हे वाद जर आपण ठेवले कायमप्रमाणे तर देशामध्ये आपल्याला अंतर्गत विभागणी होईल आणि अंतर्गत संघर्ष निर्माण होईल. तर देशाचं ऐक्य आपल्याला ठेवायचं असेल तर देशाची घटना, देशाची मूल्य आणि लोकशाहीची मूल्य हे आपल्या रोमारोमात आपण जोपर्यंत रुजवत नाहीये, आणि हे रोमारोमात रुजवणं, लोकशाहीचं रक्षण करणं, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचं पालन करणं हीच आजच्या काळामधली सर्वात मोठी राष्ट्रभक्ती आहे. आणि राष्ट्राची संपत्ती जतन करणं, राष्ट्राच्या संपत्तीचा दुरुपयोग न करणं, मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग न करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. समजा मी शिक्षक आहे तर शिक्षकांनी अध्यापनाचं काम चांगलं केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली पाहिजे जसं शिक्षकाचं काम आहे. मी एक उद्योजक असेल तर देशाच्या संपत्तीमध्ये वाढ करण्याची योगदान दिलं पाहिजे आणि देशातल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची दृष्टी असली पाहिजे. या प्रकारची कृती करणं आजच्या काळामध्ये ती राष्ट्रभक्ती आहे अशी त्यांची धारणा होती. नक्कीच. म्हणजे राष्ट्रभक्तीचे देखील वेगवेगळे पैलू त्यांनी सांगितलेले आहेत की तुम्ही जे काही काम करताय ते उत्तम प्रकारे करा आणि त्या कामातून कुठेतरी समाजाशी जोडले जा, समाजाच्या हितासाठी जे काम करताय तेच उत्तम प्रकारे करा. आणि हा एक मला वाटतं की खूप मोठा विचार आहे की जो आपल्यापैकी प्रत्येक जण खरं तर अंमलात आणू शकतो असा विचार आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेकविध पैलू आहेत. आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा यावर देखील त्यांनी काम केलेलं आहे, उत्तम प्रशासक म्हणून काम केलेलं आहे आणि दलित आणि वंचितांचे ते एक उद्धारक आहेत हे आपल्या सगळ्यांना परिचित आहेच. सर, तुम्ही अगदी थोडक्यामध्ये सुरक्षा म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे, सुरक्षा तज्ञ आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय, त्याबद्दल सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा एक अस्पर्शित पैलू आहे. आणि डॉक्टर विजय खरे हे डिफेन्स स्टडीचे पुणे विद्यापीठातले महत्त्वाचे सावित्रीबाई फुले अभ्यासक आहेत. बाबासाहेबांचा हा एक पैलू आहे. जेव्हा आपल्याला कल्पना आहे की हैदराबाद स्टेट होतं आणि निजाम असं म्हणत होता की माझं स्वतंत्र राष्ट्र आहे आणि मी भारतात विलीन होणार नाही, आणि मग सरदार पटेल त्यावेळेला आपले गृहमंत्री होते आणि त्यावेळेला पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये जी चर्चा झाली त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी असं सुचवलं, निजाम म्हणत होता की मी युनायटेड नेशनकडे जाईल, संयुक्त राष्ट्रसंघाकडे जाईल, की माझं स्वतंत्र राष्ट्र आहे. त्यामुळं बाबासाहेबांनी तिथं लोकसभेमध्ये असं सांगितलं की ऍक्शन तर घ्यायची होती, लष्करी कारवाई करायची होती निजामावर, आणि त्याचबरोबर तो युनोकडे जाऊ नये, संयुक्त राष्ट्रांकडे जाऊ नये याचा पण विचार करायचा होता. अतिशय दूरदृष्टीच्या आणि कायद्याचे तज्ज्ञ असणारे बाबासाहेबांनी असं सांगितलं आपण याला पोलीस ऍक्शन म्हणूया. अच्छा, इट वॉज मिलिटरी ऍक्शन, लष्करी कारवाई होती पण त्याला पोलीस कारवाई म्हणूया, पोलीस ऍक्शन म्हणूया. आणि म्हणून या हैदराबाद प्रदेशामध्ये, मराठवाड्यामध्ये असं म्हटलं जातं की ऍक्शन झाली तेव्हा, म्हणजे पोलीस ऍक्शन. आपलं लष्करच आलं होतं, सरदार पटेलांच्या कारवाईनं लष्करच चाल करून गेलं आणि निजाम त्याला शरण आला 17 सप्टेंबरला 1948ला आणि तो भारतामध्ये विलीन झाला. पण त्याला लष्करी कारवाई न म्हणता त्याला पोलीस ऍक्शन म्हणा, अशा प्रकारचा मुद्दा बाबासाहेबांनी पार्लमेंटमध्ये सुचवला, संसदेमध्ये, आणि त्या प्रकारे याला ज्याला काय म्हणू आपण पोलीस ऍक्शनचं नाव दिलं गेलं, पोलीस कारवाईचं. आणि तो जो हैदराबाद हा मध्य भागावर होता भारताच्या, तो भारताचा भाग बनला. अंतर्गत सुरक्षा देशाची कशी करावी याबद्दल त्यांनी अनेक विषयावर मांडणी केलेली आहे आणि ती मांडणी त्यांची अतिशय मौलिक स्वरूपाची
असं नक्की म्हणता येऊ शकेल. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. त्यांनी स्वतः लिहिलेले अनेक ग्रंथ आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या जयंतीनिमित्त ह्यातल्या काही ग्रंथांचं कमीत कमी एका ग्रंथाचं जरी आपण वाचन केलं तरी खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या मनात, आपल्या बुद्धीमध्ये रुजवू शकतो. सर, कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना तुम्ही काय सांगाल की आजच्या युगामध्ये त्यांचे विचार कशा पद्धतीने आपल्याला उपयोगी पडतील? मला असं जाणवतंय आजची स्थिती बघून, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असते आपल्या, तर ते म्हणले असते माझं मन विदीर्ण होत आहे की या देशामध्ये जे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक ऐक्य निर्माण व्हावं आणि आय एम इंडियन फर्स्ट आणि आय एम इंडियन लास्ट असं प्रत्येकाच्या मनामध्ये रुजावं, अशी जी भावना होती त्या भावनेला तडा देणारं वर्तन आज समाजातल्या काही घटकाकडनं होत आहे. कोणी धर्माच्या नावाने वेगळं व्हायला पाहतंय, दुसऱ्यावर काय म्हणता येईल दुसऱ्या संबंधी चुकीचा द्वेषमूलकता जपतंय, कोणी जातीच्या नावानं द्वेषमूलकता जपतंय, कोणी संस्कृतीच्या नावाने, कोणी भाषेच्या नावाने. या प्रकारचे भौगोलिक, भाषिक, धार्मिक भेदाभेद भारतात असू नयेत, भारतीय नागरिकांनी करू नये. तीच एक गोष्ट भारताच्या सुरक्षेला धोकादायक आहे आणि स्वातंत्र्याला धोकादायक आहे असं त्यांनी म्हटलं. आणि म्हणून मला असं वाटतंय की बाबासाहेबांचे 3-4 मुद्दे, संदेश एका वाक्यामध्ये सांगता येतील की प्रत्येक नागरिकाने अहिंसक बनलं पाहिजे. बाबासाहेब अहिंसक होते, सगळे लढे त्यांनी दिले पण अहिंसक दिले. महात्मा गांधींनी अहिंसक लढे दिले. दुसरा त्यांचा असा विचार होता की आपण भारताचे एक जबाबदार नागरिक आहोत आणि त्यामुळे सगळ्या भारतीय नागरिकांच्या प्रश्नांमध्ये, विषयांमध्ये आपण समरसून गेलं पाहिजे, घुसळून गेलं पाहिजे आणि एकात्मभाव निर्माण केला पाहिजे. नक्कीच. तिसरी गोष्ट, समाजातले आजही जे वंचित वर्ग आहेत, ज्यांना शिक्षण मिळालं नाही, ज्यांना प्रतिष्ठा मिळाली नाही, ज्यांना नोकरीची संधी मिळाली नाही, अशा वर्गांसाठी इतर वर्गांनी सुद्धा जागरूकतेनं काम करावं आणि वंचितांना न्याय द्यायची भूमिका घ्यावी. ते कोणत्याही थरातले, कोणत्याही समाजातले असले तरी एकात्म भारत राहणं, भारताचं स्वातंत्र्य सुरक्षित राहणं आणि भारतामध्ये अंतर्गत कलह न निर्माण होणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या सर्वांना संदेश आहे. आणि मला अशी आशा आहे की या एका प्रज्ञापुरुषाचे हे जे विविध पैलू आहेत त्यातनं प्रेरणा घेऊन आपण एकात्म भारतासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि देशाच्या उत्थानासाठी आणि वंचितांच्या आर्थिक प्रगतीसाठी योगदान करू. नक्कीच सर, अतिशय महत्त्वाचा असा आजचा हा कार्यक्रम होता. सर, आपण इथे आलात आणि अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. अगदी मनापासून धन्यवाद देते. आणि या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन करूया आणि केवळ अभिवादन नाही तर त्यांच्या विचारांचा देखील मागोवा घेऊया. या नोटसह आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.